मी विद्यापीठ क्रमांक 23चा विद्यार्थी आपल्यासमोर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विकसित भारत 2047 हा विषय मांडत आहे। आपल्याला फार अभिमान वाटतो ऐकताना आणि सांगताना की भारत ही सोन्याची चिमणी होती, पण आपल्याला एका गोष्टीचं दुःख वाटत नाही की आपण सांगतोय होती, आपल्याला टिकवता आली नाही, आपण तिथे कमी पडलोय। ह्या गोष्टीचं दुःख का वाटत नाही ह्याचाही विचार केला पाहिजे। आपण विकसित भारत 2047 चे स्वप्न बघतोय आणि सांगतोय, त्यामध्ये आर्थिक परिस्थिती भारताची सुधारलेली पाहिजे, स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे, पण सुरुवात आपल्यापासून का करत नाही? सुरुवात जर आपल्यापासून केली, असं म्हणतात अपेक्षा ठेवली आणि अपेक्षाचा भंग झाली तर आपल्याकडे पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नसतो। तशीच आज परिस्थिती आलेली आहे। आज भारताला कृषी प्रधान देश म्हटलं जाते, पण ह्या विकसित भारताच्या नावाखाली आपण जेव्हा विकास करायला जातो, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि शेत जमीन ही विकासाच्या नावाखाली कन्स्ट्रक्शनच्या जाळ्यात ओढल्या जाते। आपल्याला काही वर्षानंतर किंवा आपण जेव्हा वयोवृद्ध होऊ तेव्हा आपल्याला ऐकायला भेटेल आपला भारत हा कृषी प्रधान देश होता, तेव्हा दुःख वाटणार नाही का? कारण आपण कृषी प्रधान देश असलेला आपल्याला जपता आलं नाही। आपण काय केलं मग? आपण फक्त सांगणार विकसित भारत 2047 नंतर विकसित भारत 2057 वगैरे। आपण का म्हणतोय 2047? कारण माझा भारत एकमेव देश आहे की जो जनकल्याणासोबत जगकल्याणाचा विचार करतो, म्हणून 100 वर्ष वाट बघतोय आपण स्वतंत्र झाल्यापासून विकसित भारत 2047। भारत यापूर्वीही विकसित झालेला आहे, परंतु आपण जेथे म्हणतो की विकसित भारताचा पाया औद्योगिकीकरणामुळे भारतात वाढलेला भारताची आर्थिक परिस्थिती औद्योगिकीकरणामुळे जवळपास 50% पर्यंत वाढलेली आहे। आपण सांगतो स्त्रीचा अपमान झाला पाहिजे नाही, कारण आपण जेव्हा काही नाट्य एवढे कॉन्फिडेन्शियल असतात आम्ही तेव्हा बघतो स्त्रीवर तेच करतात आणि नंतर शेवटी संदेश देतात की झालं नाही पाहिजे। आपल्याला वाटत नाही पहिल्यापासूनच आपण जर ती कल्पना जर मनामध्ये आणली नाही की असं होईल, त्यानंतर आपण ठरवू की का होणार नाही। जर स्त्रीचा आपण जर सगळ्यांनी स्पर्धकांनी सांगतील मी टीका करत नाही कोणावरती, सांगतील स्त्रीचा अपमान झाला, होणार नाही, झाला पाहिजे, आदर केला पाहिजे, याच मी हात जोडून सगळ्यांना ताईंना विनंती करतो की माझ्या वक्तृत्वामधून तुम्ही एक घ्या। जेव्हा भावाकडून आपल्याला भेट वस्तू घेण्याची वेळ येते ना, तेव्हा भावाला एकच सांगा, सर आपण हे सर्वांनी ऐका, भाऊराया काही देऊ नको, तू ज्या नजरेने माझ्याकडे बघतोय तो जगाकडे बघ, हीच मला सगळ्यात मोठी भेट असेल। तेव्हा आपल्याला विकसित भारताचा जो पाया रचला गेला आहे त्यास आणखी मदत होईल। विकसित भारत आपण सांगताना ज्या औद्योगिकरणाकडे जातो त्यामुळे आपले काहीतरी कर्तव्य आहेत, आपण कर्तव्य विसरत चाललोय की जसे शिक्षण असेल, शिक्षण आपल्याला दिलं जातंय पण आपण घेण्याच्या तयारीत नाहीये। आपला प्रामाणिकपणा असेल, आपली निष्ठा असेल आणि आपल्या केलेल्या मेहनतीचा मोबदला असेल। जर हा विषय आला मेहनतीचा मोबदला तर आपल्या पुढे एकच विषय येतो, तो म्हणजे शेतकऱ्याच्या हमी भाव। तो तेवढा एकच विषय नसून जेव्हा माझा शेतकरी राजा 1 लाख रुपयाचा खत त्याच्या शेतामध्ये वापरतो, त्यावर 18% जीएसटी लावून 18,000 रुपये शासन घेतं आणि त्याच 18,000 6,000 रुपये शासन परत देतं आणि म्हणतं हा तुमचा मोबदला। योग्य वाटतंय आपल्याला ऐकायला? आपण काय सांगतो विकसित भारत 2047, हे सगळं पाहताना विकसितच्या नावाखाली सगळं बघत असताना भारताकडे चाललेला कर्जाचा बोजा हे पण आपण बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपली 1 रुपयाची किंमत किती होती, कुठपर्यंत चालली हेही आपण बघितलं पाहिजे। जेव्हा या सर्व गोष्टींचा आपण विचार करू तेव्हा आपल्याला म्हणता येईल विकसित भारत 2047 कडे आम्ही वाटचाल करतोय। दादांनो, आपण विकसित भारत 2047 म्हणतोय खरं, पण आपण प्रयत्न कुठल्या परिस्थितीने करतोय, कुठल्या दृष्टीने करतोय हेही आपण बघितलं पाहिजे। विकसित भारत 2047 मध्ये आपण जगत असताना आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे उद्यापेक्षा कालचा बरा होता। एवढंच मी या माझ्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सांगेल आणि इथेच थांबतो। धन्यवाद।